तर आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी विकास मिरगणे। विकास, काय सांगाल? खरं तर नवी मुंबईसाठी अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। कोट्यावधींचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। आर्ची नार्कोटिक्स सेलने तळोजा येथील घोट कॅम्प परिसरामध्ये छापा टाकून 2 तस्करींना अटक करण्यात आली। या कारवाईमध्ये 1,02,19,500 रुपयाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे। तळोजा येथील जे महावीर कंपनीमधून पंजाबमध्ये असलेले 2 भाऊ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात हिरोईन साठवून विक्री करत होते। ही पोलिसांना माहिती मिळते। यासोबत सापळा रचून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे ग्रॅम हिरोईन असेल, अफवा असेल, हे सगळं जप्त करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी ही महत्त्वाची कारवाई करण्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद विकास दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर नवी मुंबईत सध्या मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईत पंजाबमधील 2 सराईत गुन्हेगारही अटकेत आहेत। तळोजा एपीएमसी मार्केटमधून 1 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। पंजाबमधील 2 तस्करांकडून 118 ग्रॅम हिरोईन, 143 ग्रॅम अफीम हस्तगत करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत सुमारे 59 लाख रुपये। आंतरराज्य ड्रग्स रॅकेटमधील 33 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। नवी मुंबईत आंतरराज्य टोळीचा धुमाकूळ आहे।